असं होईल. माझ्या भाषणाचे नाव आहे चला सावली पेरूया. याबद्दल मी काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. निसर्ग माझा मित्र, निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझा मित्र, निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझी माय, मी त्याची लेकरू, निसर्ग माझी माय, मी त्याची लेकरू, मी त्याची लेकरू. आजच्या या विज्ञान युगात माणूस जेवढा इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालला आहे, तेवढाच तो निसर्गाकडेही आकर्षित होतो. म्हणून या धकाधकीच्या जीवनातही माणूस 2 दिवस का होईना वेळ काढून निसर्गाच्या कुशीत वेळ घालतो. मित्रांनो, पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतालचे परिसर, ज्यात सर्व सजीव निर्जीव वस्तूंचा समावेश केला होतो. झाड तर पर्यावरणाचाच आत्मा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. संत तुकोबा महाराजांनी त्यांच्या या अभंगामधून वृक्षाचे वर्णन केले होते. ते म्हणतात की आपण जसे स्वरांची काळजी घेतो, तसेच आपण वृक्षाचीही काळजी घेतली पाहिजे. वृक्ष आपल्याला आवश्यक घटक जसे की फुले, फळे, ऑक्सिजन, सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्नाचा पुरवठा होईल.